हो, आरोपी अटक झाल्यानंतर संशयित आरोपी अटक झाल्यानंतर मी नाव देणार. आज काय तुम्ही काही बातम्या ते अधिकृत नाही सोर्सद्वारे आरोपी पकडले म्हणून ते करायला होतं ॲक्च्युली ताब्यात आरोपीला घेत ते चौकशी चालू म्हणजे ते अजून म्हणजे आपण त्यांना अजून संशय म्हणून ताब्यात म्हणजे आपली चौकशी चालू अटक अजून केली नाही अटक केली नाही. ते असं आमचं म्हणणं होतं की संशय करून तेवढा तपास म्हणता का म्हणे कारण ते तपास 100% चालू आहे. आणि तेव्हा काही इतर लोक आहेत त्यांनी काहीतरी कॉम्प्लेक्सचं काम घेतलेलं त्याबद्दल बरं होते असे काही लोक म्हणजे त्यांना संशय आहेत पण सांगते बोलून कोणतं नाव आहे पण हे असं किती झालं की आधीच बातमी पडली यांना संशयित झालं त्याने असं जे आता आपण जी घटना झाली त्यानुसार तुम्ही एक असं स्टेटमेंट दिलं पाहिजे की तपास चालू आहे तसंच म्हणतोय ना आम्ही तपास कन्फर्म बातमी आली आहे की आम्ही काही बातमी दिलेली नाही. आम्ही जे आता आला तुम्हाला जे सांगतो तेच संशयिताला ताब्यात घेतलेला आहे. बातमी अशी आहे की एक कन्फर्म झाला आणि बाकीचे दोघ जण संशयित होतात बंदूक मिळाली त्याला पाठवणं पुढे काही बातमी पुढची बंदूक वेगळी आहे पाठची बंदूक वेगळी आहे असं ह्यांना कळलं नाही बाहेर माणसाला कळलं की आरोपी बातमी आली ह्याला आमचं म्हणणं काय एवढ्यावर काय होत आहे की तपासाला आरोपी पकडले आणि मग इतर तपास पुढे दुसरीकडे जाईल असं होणार नाही असं होणार कारण तुम्ही आम्ही सकाळी SP साहेबांशी बोललो की आपण त्या सकट चौकशी करतो सांगितलं पण ही बातमी साहेब आल्यानंतर खरं आरोपी पकडले 3 आरोपी आहे 2 आरोपी आहे असं ते बातमी झालं उद्देश पण समजला पाहिजे त्यांचा संशयित आरोपी जे आहे संशयित जो आहे त्याची चौकशी चालू आहे. जोपर्यंत आरोपी अटक होती त्याला आरोपी मिळू शकतो संशयितच नाही. हां इतर संशयीच्या दृष्टीने चालू आहे म्हणजे चालू आहे तपास. आपण समजा असेल तर उद्या तुम्ही हजर करणार तुम्हाला पकडलं असलं तर ते कोर्टात तुम्हाला काय असेल ते करावं आम्ही काही गोष्टी करणार नाही तो आरोपी नाही असं सुद्धा यांचं म्हणणं नाही संशयित पकडले त्यांच्याबद्दल पुढे परंतु याच्या मागे इतर लोक असतील असं यांचं एक म्हणणं आहे आणि जसा जसा आपल्याला पुढे तपास जाईल जसं जसं लिंक लागत जाईल त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने काय त्याचा उद्देश काय होता किंवा नक्की काय होतं त्याला तो होता ना तो त्यांच्याकडे जवळजवळ कंटिन्यू त्याच्याबरोबर असायचं आणि त्याला पीठ वगैरे नुसतं आवाज वाढवून त्याला पीठ घ्यायचं त्यामुळे एकटेचं हे काम आहे आम्हाला वाटत नाही त्याच्या मागे कोणतरी ते हात असतील असं आम्हाला संशय सगळा ट्रीटमेंटचा खर्च सुशांतच करायचा आमचा मित्र देतो असं तू बोललेला आहे त्या रिलेटेड माहिती आहे एवढं म्हणजे ही भूमिका तो घेणार नाही त्याच्या मागे अजून पण आहे का त्याला जबाब आता शेवटी तो आरोपी नाही असं साहेब नमस्कार आरोपी नाही असं म्हणत नाही पण काय अशी परिस्थिती का आली त्याच्यामध्ये हो नाही इथं आलो कंट्रोल प्रोटेक्शनला मला होते सकाळचा जो विषय आहे ना ते 3 आरोपी हो अजून काही तसं प्रकार झालेला नमस्कार त्यापेक्षा आम्ही पण काय करतो आमची कामाची काय ते महत्वाचं पेपरला आलं आणि कोणी स्टेटमेंट दिलं म्हणतात की नाही म्हणत मी जे आहे ते आता सांगतो ते सत्य योग्य पद्धतीने तपास होते आपण ते ग्रामस्थ आले त्याची आता इंट्रोगेशन चालू आहे त्याच्यावर इंट्रोगेशन मध्ये ज्या काही गोष्टी त्याच्याप्रमाणे आता एका बाजूला त्यांच्याकडून आपल्याला काय फुटेज हे गोष्टी क्लिअर होतील त्यानुसार आम्ही पुढे तपास चालू आहे ठीक आहे हां चालेल नाही कारण आता बातमी आली ना की आरोपी पकडले रिव्हॉल्वर मिळालं बातम्या इकडे असं वेगवेगळ्या बातम्या होत्या त्यामुळे हो हो ठीक आहे आम्ही आता नरवाड साहेबांना आम्हाला ते शुअर केलं ठीक आहे तसं मी सांगू तुमच्या वतीने सांगतो आमचं ना हो हो बोलले मी सकाळी आहे पोलीस ॲक्टिव्ह आहे आता SP साहेबांशी बोललो ते पण त्याला पण सांगितलं ते मला बातम्यावर काय नाही अजून तसं आम्ही
अधिकृत काहीच सांगितलं जे आहे ते तुम्हाला सांगितलं ना, जे स्पष्ट आहे ते तुम्हाला सांगतो काही आहे. आणि आमच्याकडे काय असलं झालेलं तरी पण आम्ही देतो निश्चय आम्ही ते तुम्हाला तुमच्या खालच्या पोलिसांना देतो पण तपास खालपर्यंत जाऊ दे मग 100% म्हणजे त्या मुळापासून वापर कारण अशी आमच्या तालुक्यामध्ये अशी गोळी मारून दिवसावर हत्या म्हणजे आणि त्याच्यात तसं वादही नाही होतं म्हणजे काय वाद आणि म्हणजे असा मोठा हे असं पण नाही होतं वाद करावा आणि आमची प्रोसेस प्रॉपर झालं जे कसे इन्फॉर्मेशन द्यायचे त्या पद्धतीने आम्ही सर एक वाद त्याचा होता की एनसी ही बातमी आहे ना सर? एक एनसी त्याने दिली होती तुमच्याकडे इथे तो विकासक म्हणून काम करत होता त्या उद्योजक सुशांत दळवी यांची सकाळी हत्या झाल्याचं सगळ्यांना ग्रामस्थांना समजलं आणि त्यानंतर आता सगळे ग्रामस्थ सकाळपासून म्हणजे ह्याचा गुन्हेगाराच्या पाठीशी झालं पाहिजे असं सगळ्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परंतु आता काही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काही वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे की ते आरोपी पकडले गेलेले आहेत आणि ते 3 आरोपी आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी सुद्धा ह्याला दुजोरा काही लोकांसाठी दिला आणि त्यामुळे लोकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. म्हणून तिथले ग्रामस्थ आले होते, त्यांना मी त्याचवेळी आलो होतो आणि आम्ही एकत्र पोलीस स्टेशनला भेटलो, SP साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या दृष्टीने तपास चालू आहे. आमचं म्हणणं आहे की योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे आणि अर्धवट माहितीच्या आधारे एकाच आरोपींना अटक न करता जे लोक त्याच्या पाठीशी असतील त्या प्रकरणाच्या त्यांना अटक झाली पाहिजे असं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, पोलिसांना सांगितलं आहे. परंतु आपल्यामार्फत मी वक्तव्य झालं की आपण ज्या माहिती देतात त्या आम्ही खऱ्या मानतो आणि आज पोलिसांनी त्या खोट्या ठरवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण बातमी देताना योग्य पद्धतीने दिलात तर आम्हाला सुद्धा लोकांच्या आता खरं तरी हत्या झाल्यानंतर हे सगळे ग्रामस्थ दुःखार आहेत, असं सगळे कुटुंबीय दुःखार आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जाण्यानंतर एवढी त्या ग्रामस्थांची आहे की खरा गुन्हेगार कोण असतो त्याच्या पाठीशी गेलं पाहिजे. म्हणजे पोलीस अधीक्षकांनी बोलणार, पोलीस म्हणाले की आमचा तपास त्या दिवशी चालू आहे आणि आम्ही सतर्कपणे आता फॉरेन्सिक लॅबना सुद्धा काही पुरावे मिळाले आहेत, म्हणजे मिळण्याचा प्रयत्न करतो आहे. अजूनही संशयित म्हणून कोणाला अटक म्हणजे अजून आम्ही त्यापर्यंत पोहोचलो नसेल त्यांचं म्हणणं आहे. आम्ही योग्य पद्धतीने उद्या सगळी माहिती आम्ही कोर्टात देऊ असं आम्हाला कळते तुमच्या माध्यमातून. ते खरं आहे खोटं आहे पोलीस अजून सांगत नाहीत, उद्या आम्ही बघू. नाही तर उद्या आम्ही पूर्ण ग्रामस्थ आता आपण जे पोलिसांना भेटायला गेलो होता मेलवाडे साहेबांना त्याही सुद्धा चर्चा करताना असं एक सुरू होतं की संशयित म्हणून ज्याला ताब्यात घेतलेला आहे तो जवळपास काही 3-4 वर्ष सुशांत दळवीकडे कामाला होता आणि तो स्वतः त्याला म्हणजे जोरानं बोलले असता फिट यायची किंवा तो स्वतः तब्येतीनं अनफिट आहे, त्याचा खर्च सुद्धा सुशांत दळवीकर होता. आता अशा अवस्थेत तो खून कशा आपल्या मालकाचा खून कशाला करेल? ग्रामस्थांचं म्हणणं नाही की ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो ह्या एकटा तो करू शकत असं ग्रामस्थ म्हणतात. आता एखाद्याला आरोपी न ठरवणं हे काही ग्रामस्थ सांगू शकत नाही. त्यामुळे तो एकटा असं करू शकत नाही. त्याच्या पाठीमागे अनेक कोण असतील त्याच्या दिवशी तपासायला पाहिजे. नाहीतर चोर सोडून संन्याशी असताना चोर पळून जातील किंवा चोर सुटतील किंवा जे ह्याच्यात दोषी आहेत ते सुट्टा कामाने एवढंच ह्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नाही की आता पोलिसांना वेगवेगळ्या लोकांनी सांगितले की आपली काय कारणं असतील की आता आम्ही प्रत्येकजण पोलिसांनी जर माहिती मागवली तर आम्ही देऊ ती आणि पण आम्ही तपासाच्या सगळ्या ग्रामस्थांचा या तपासावर लक्ष ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.